भाजप नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी कृष्णाघाट, ढवळी, निलजी बामणी येथील पूर परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला। याबाबत नदीकाठच्या भागाचा दौरा करून स्थलांतरित केलेल्या जनावरांबाबत मिरजीच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांच्याशी पूर परिस्थितीबाबत माहिती घेऊन जनावरांना चारा पाणी औषधोपचाराबाबत माहिती घेतली आणि प्रशासनाला आवश्यक त्या मदतीचे आश्वासन दिले। तर मार्केट कमिटीच्या पटांगणात पूरग्रस्त जनावरे स्थलांतरित करण्यात आले असून त्याहीपेक्षा इतर ठिकाणीही म्हणजेच पूरग्रस्तांच्या पै पाहुण्यांकडे जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत। त्या ठिकाणी जनावरांना प्रशासनाकडून चारा पाण्याची व्यवस्था होत असूनही काही ठिकाणी याची गरज असल्यास मदत करण्याचे आश्वासन मोहन वनखंडे सरांनी दिले। शिवाय नदीकाठच्या बऱ्याच शेतीला पुराच्या पाण्याचा फटका बसला असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत। अशा शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामेही लवकरात लवकर करावेत अशी मागणी तहसीलदारांना केली असल्याची माहिती दिली। तसेच बामणी गावातील जिल्हा परिषद शाळा ही पुराच्या पाण्यामुळे जीर्ण अवस्थेत आणि धोकादायक बनली आहे। त्यामुळे या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधून शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्याशी फोनवर बोलून या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही। किंबहुना जिल्ह्यातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळा स्मार्ट स्कूल झाल्या असून बामणीमधील ही शाळा दुरावस्थेत आहे। तर बामणीमधील शाळेचे निर्लेखन करून प्रस्ताव पाठवावा यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। मिरज मतदारसंघातील ढवळी, निलजी बामणी आणि कृष्णाघाट या गावांना परिसरातील भागामध्ये भेट दिली असता या कृष्णा नदीच्या पाण्यानं वेढलेल्या भागाला पाहणी केली। बऱ्याचशाच त्या तिन्ही भागामध्ये बऱ्याचशाच गाव भागामध्ये नदीकाठच्या परिसरामधील शेतामध्ये किंवा घरामध्ये पाणी जायला सुरुवात झालेली आहे आणि तिथली जनावरं असतील किंवा काही कुटुंब हे पै पाहुण्याकडे किंवा मार्केट कमिटीच्या ह्याच्यामध्ये जनावरं स्थलांतर होत आहेत। खरं तर प्रशासनाच्या वतीनं या जनावरांना चाऱ्याची व्यवस्था मार्केट कमिटीच्या आवारामध्ये केलेली आहे। परंतु मी तहसीलदार मॅडमशी फोनवरती बोललो आणि त्यांना सांगितलं की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पै पाहुण्यांच्याकडे जनावरं गेले तिथं त्या जनावरांचे हाल होत आहेत, अशा ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था करण्यासंदर्भात माहिती घेतलेली आहे। बऱ्याच शेतामध्ये पाणी गेले नदीकाठच्या भागामध्ये आणि पाण्यामुळे तिथली पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। ती पिकं खरंच हाता लागणार नाही शेतकऱ्याला, तर त्याचे पंचनामे लवकर करावेत अशा प्रकारच्या सूचनाही तहसीलदार मॅडमशी दिलेल्या आहेत। विशेषतः बामणी गावामध्ये मी पाहणी केली असताना जी जिल्हा परिषदेची शाळा आहे ती नदी काठावरती आहे आणि एवढी जीर्ण झाली आहे की कधी ती धोकादायक होऊ शकते। त्या शाळेमध्ये पाहिल्यानंतर तिथे मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्या मध्ये पाहिल्यानंतर ती शाळा इतकी अवस्था बेकार आहे तर ती मुलांच्या जीवाला धोका होऊ नये या पद्धतीनं माननीय शिक्षणाधिकारी गायकवाड साहेबांशी बोलणं झालं की ह्या शासनाने ज्या विविध योजना केलेल्या आहेत त्यामध्ये आपण जे शाळा स्मार्ट स्कूल बनवतोय, बाकी जिल्ह्यातल्या शाळा स्मार्ट स्कूल बनत आहेत, पण बामणीसारखी जी गावची शाळा आहे त्या मुलांना बसण्यासारखी व्यवस्था नाही, तर ती शाळा निर्लेखन करून ते नवीन बांधणी करावी अशा प्रकारची सूचनाही माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। त्यांनी तो होकार दिलेला आहे। खरं तर या निमित्ताने एवढं सांगेन, या नदीकाठच्या लोकांनी घाबरून जाऊ नका। प्रशासन त्या पद्धतीने सूचना देते त्या प्रमाणामध्ये आपण काळजी मात्र नक्की घ्यावी। आता पावसाचं प्रमाण कमी आपल्या भागात झालं तरी धरण क्षेत्रामध्ये थोडासा पावसाचं प्रमाण असल्यामुळं त्या कोयनातून किंवा या धरणातून थोडंसं पाण्याचा फ्लो वाढतोय आणि त्यामुळे पाण्याची पातळी कमी जास्त होतीये। तर नागरिकांनी ज्या प्रशासनाने दिलेल्या सूचना त्याचं पालन करावं। आम्ही सगळे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आम्ही नक्कीच या जनतेबरोबर राहू आणि येणाऱ्या ज्या जनावरांच्या चाऱ्याची अडचण असेल किंवा काही ठिकाणी जर लोकांसाठी काही अडचणी जर असेल तर आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये या जनतेच्या बरोबर राहू। या निमित्ताने आम्ही एवढंच आपल्याला आश्वासन देऊ।